महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडतायत. त्यातील पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात तुमचा खासदार कोण होणार यावर मी आधी व्हिडिओ बनवलाय. आता आणखीन एक नवा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडणार आहे. यात 11 मतदारसंघ आहेत. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड हे महत्वाचे मतदारसंघ आहेत. यात कोण बाजी मारणार आणि तुमचा खासदार कोण होणार हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला पाहूयात नंदुरबार मतदारसंघात कोण बाजी मारणार ते. नंदुरबार हा आदिवासी बहुल असलेला मतदारसंघ आहे. विद्यमान खासदार हिना गावित भाजप म्हणजेच महायुतीच्या उमेदवार आहेत. गोवाल पाडवी हे काँग्रेस म्हणजेच मवियाचे उमेदवार असणार आहेत. तर हनुमंत कुमार सूर्यवंशी हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणार आहेत. इथे काटेकी टक्कर असली तरी काँग्रेसचे गोवाल पाडवी हे आघाडी घेतील असं दिसतंय. जळगाव लोकसभा मतदारसंघातून उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार होती, पण भाजपनं उमेदवार बदलला. स्मिता वाघ भाजप म्हणजेच महायुतीच्या उमेदवार असणार आहेत. उन्मेष पाटील नाराज होऊन ठाकरे गटात आले. त्यांच्यासोबत करण पवार आले आणि करण पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजेच मवियाचे उमेदवार असणार आहेत. युवराज जाधव हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. इथे विजय सोपा समजला जातोय. करण पवार आघाडी घेतील असं चित्र आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे भाजप म्हणजेच महायुतीच्या उमेदवार असणार आहेत. तर इकडे श्रीराम पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष म्हणजेच मवियाचे उमेदवार असणार आहेत. इथलाही विजय सोपा आहे. श्रीराम पाटील आघाडी घेतील असं दिसतंय. जालना लोकसभा मतदारसंघातून सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाजप म्हणजेच महायुतीचे उमेदवार असतील. कल्याण काळे काँग्रेस मवियाचे उमेदवार असतील. प्रभाकर बकले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. जालना हा मतदारसंघ यासाठी महत्वाचा आहे कारण इथूनच मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं करण्यात आलं होतं. पण तरी इथे काटेकी टक्कर समजली जाते. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ इथेही काटेकी टक्कर पाहायला मिळेल. इथे चंद्रकांत खैरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मवियाचे उमेदवार असतील. तर शिवसेना महायुतीकडून संदीपान भुमरे हे उमेदवार असतील. सध्याचे खासदार इम्तियाज जलील एमआयएमचे उमेदवार असतील. या मतदारसंघात चंद्रकांत खैरे आघाडी घेतील असं दिसतंय. मावळ मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे शिवसेना महायुतीचे उमेदवार आहेत. तर संजोग वाघेरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत. इथे काटेकी टक्कर पाहायला मिळते. पुणे मतदारसंघात कोण बाजी मारणार ते पाहूयात. पुण्यात भाजपचे गिरीश बापट खासदार होते, पण त्यांच्या निधनानंतर पुण्यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपनं उमेदवारी घोषित केली. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेस म्हणजेच मवियानं रिंगणात उतरवलं. वसंत मोरे यांनी निवडणुकीच्या काही दिवसांआधीच मनसेला रामराम केला होता, त्यामुळे ते आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. इथे कुणाचा विजय व्हावा असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत. तर इकडे विद्यमान खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत. इथे विजय सोपा आहे. अमोल कोल्हे हे विजयी होतील. अहमदनगर सुजय विखे पाटील भाजप महायुतीचे उमेदवार आहेत. तर निलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. इथे शरद पवारांच्या जोरदार सभेमुळे निलेश लंकेंचा विजय होण्याची शक्यता आहे. बीड मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे या महायुतीच्या उमेदवार होत्या, पण त्यांच्याऐवजी पंकजा मुंडे भाजप महायुतीच्या उमेदवार असणार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्यात येणार होती, पण आता बजरंग सोनवणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार म्हणजेच मवियाचे उमेदवार असतील. अशोक हिंगे पाटील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. इथे चुरशीची लढत असणारे तरी बजरंग सोनवणे आघाडी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटचा मतदारसंघ आहे शिर्डी. शिर्डीत सदाशिव लोखंडे शिवसेना महायुतीचे उमेदवार आहेत. तर भाऊसाहेब वाघचौरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत. आणि उत्कर्ष रूपवते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत. इथे भाऊसाहेब वाघचौरे यांचं पारडं जड आहे असं दिसतंय. हा तर आपण एक अंदाज बांधलाय. बाकी तुमचा मतदारसंघ कोणता आहे आणि तुमचा खासदार कोण व्हायला हवा
हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.